हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। श्री संत बापूसाहेब महाराज की जय। तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। प्रस्तुत संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पालखी सोहळा आणि त्या सोहळ्यामध्ये बरड गावी मुक्कामी असताना मालकांचं नाव काय? किशनराव मारुतीराव इंगळे यांच्या घरी योगायोग मुक्कामाचा योग आहे आणि त्या निमित्तानं हरिपाठाची सेवा झाल्यानंतर आता प्रवचनाचा योग आहे। खूप भाग्य लागतं बरं का, माऊलींची पालखी घरी येणं। तुमचं किती कुळांचं पुण्य आहे, कारण माऊलींच्या दर्शनासाठी लाखोन समाज प्रतीक्षा करतो आणि त्या माऊलींसोबत चालणारे वारकरी घरी येतात आणि आनंदानं तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळते। त्याबद्दल खरोखरच तुमचं करावं तेवढं कौतुक, अभिनंदन कमी आहे। प्रस्तुत सेवेचा योग माऊली प्रतिज्ञा करतायत प्रस्तुत ओवीमध्ये, कारण हे लक्षात घ्या, प्रतिज्ञा कोण करतंय हे महत्वाचं। 700 वर्षानंतर पंढरपूरला माऊली निघाल्यानंतर लाखो समुदाय सुरक्षितपणे सोबत पोहोचवण्याची ज्याची 700 वर्षानंतर ताकद आहे ज्यांची, ते माऊली। महाराष्ट्रातलं असं घर नाही ज्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो नाही। महाराष्ट्रातली अशी जीभ नाही जिनं ज्ञानेश्वरांचं नाव घेतलं नाही। एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज जे वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि त्यांची प्रतिज्ञा म्हणजे प्रस्तुत ओवी आहे। भगवान श्रीकृष्णांनी लिहिलेली भगवद्गीता मराठी जनांना अतिशय सुलभपणे समजावी म्हणून सोपा लिहिलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर। खरं म्हणजे पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो, बऱ्याच लोकांनी अशा अफवा सोडल्यात की ज्ञानेश्वरी अवघड आहे, आणि मी स्पष्ट बोलणार आहे, मोतीराम महाराजांच्या कृपेनं सांगतो, ज्ञानेश्वरी सारखा सोपा ग्रंथ नाही। का? माईनं बनवलेला स्वयंपाक लेकराला पचेल असाच असतो, बरोबर आहे? अशी कोणती जगात माय आहे की लेकराला पचणार नाही असं स्वयंपाक बनवेल? शक्यच नाही। त्यामुळे ज्ञानेश्वरी समाजाला समजावी अशीच लिहिलेली, फक्त एक आहे, गाईचं दूध वाचून काढता येत नाही। गाईचं दूध असं काढावं म्हणून जर गेलं होय तर गाय पहिल्या लातत तांब्या आणि दुसऱ्या लातत तोंड फोडते। तसंच मी ज्ञानी आहे म्हणून ज्ञानेश्वरीच्या जवळ येणाराचं तोंड ज्ञानेश्वरी फोडल्याशिवाय राहत। पंडिताची गुरमी जिरवेल इतकी ताकद ज्ञानेश्वरीच्या शब्द रचनेत आहे, पण ज्ञानेश्वरी इतकी सोपी आहे, संत जनाबाई म्हणतात, ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगड चालेल, पण लेकरू म्हणून माईकडे येणारा पाहिजे।
मी ज्ञानी आहे म्हणेल तर ज्ञानेश्वरी जीवनभर जरी वाचली, मुखोद्गत जरी झाले, एकही ओवी कळू शकत नाही. हे तितकंच सत्य. आणि ते ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतायत. कारण हे बघा, प्रतिज्ञा कोण करतो? ज्याच्यात पूर्ण ताकद आहे. प्रतिज्ञा ऐरा गैरा करत नाही. उचल्या माणूस प्रतिज्ञा करत नसतो. प्रतिज्ञा करणारा एकतर मालक असतो, नाहीतर मालकाच्या हृदयातला असतो. बरोबर आहे. आणि माऊलींनी वेळोवेळी प्रतिज्ञा केलेली आहे. अवघाची संसार ही काय आहे? प्रतिज्ञाच आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी, ही प्रतिज्ञा नाही पण ही मागणी आहे. पण अख्ख्या जगाच्याच सुखाची आहे. माऊलींचं असं एक वाक्य काढा ज्याच्या 2 आणि 4 माणसं सुखी राहतील असा विचार आहे. म्हणून त्यांना विश्वाची माऊली म्हणतात. अवघेची त्रिलोक्य आनंदाची आता. संतांचा विचारच काय आहे? त्रिभुवन सुखी करणे, विश्व सुखी करणे. आणि त्याचं सूत्र आहे तरी अवधान. सूत्र काय आहे? तरी अवधान एकलेनी दिजे. संताकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माय काय म्हणते याच्याकडे जर लक्ष दिलं तर लेकरू जगात कोणाचाच मार खात नाही. पण माईचं न ऐकणारं लेकरू गल्लो गल्ली मार खात फिरत असत. माय एवढी बलवान आहे की जगाला मारणाऱ्या काळाच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद, प्रशिक्षण देणारी माय आहे. फक्त लेकरानं काय दिलं पाहिजे? लक्ष दिलं. आणि माऊलींची तीच भावना आहे. तुम्ही माझ्याकडे फक्त लक्ष द्या, मी काय म्हणतोय, काय सांगतोय. कारण ज्ञानेश्वरीचं फळ म्हणजे पसायदान. आणि पसायदानाची अपेक्षा काय माऊलींची? जो जे वांची, कुणी काय इच्छा करावी. कारण कसं आहे बघा, बाप जर करोडपती असेल आणि एखाद्या जर हॉटेलमध्ये गेला, विनोद म्हणून सांगतोय, लेकराला म्हणत नाही बारक्या बारक्या गोष्टी माग, किंवा आपलं बजेट कमी आहे. पण बाप जर सामान्य असेल तर बजेट नुसार डिमांड करावी लागते. हॉटेल किती मोठं असेल, डिमांड मात्र बजेट नुसार. इथं बाप जर जगन्नाथ आहे आणि चित्त जर त्याच्या पायावर आहे तर डिमांड काही जरी केली, चंद्र सूर्य खेळायला आणण्याची ताकद आहे. माऊली म्हणतात, तुमच्यासारखं जर श्रीमंत माहेर असेल, परी प्रौढी न बोलो होजी, तुम्हा सर्वज्ञ यांचे समाजे देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची. काजे लळे याचे लळे पुरती की लळे याचे लळे पुरती की मनोरथाचे मनोरे पुरत सरती. जरी का माहेरे श्रीमंते होती तुम्हाएसी. ज्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची ताकद आहे. फक्त काय करावं लागेल? लक्ष द्यावं. आपला प्रॉब्लेम आहे लक्ष देत नाही. आता आपण वारी अनेक वर्षापासून करतो, बरोबर. वारी पासून काय शिकलं पाहिजे? आताच लेट्स अप मराठीला आमची मुलाखत झाली. वारी म्हणजे काय? वारी ही परंपरा आहे, बरोबर आहे. आणि संत हे प्रमाण अनुसार जीवन जगतात आणि सामान्य जीव परंपरेचं पालन करतात.
आणि प्रमाणाकडे नेणारी परंपरा संत घालून देतात. प्रमाण नाम सत्य, सत्य विठ्ठल आहे आणि विठ्ठलाकडे घेऊन जाण्याची परंपरा माऊलींनी घालून दिली. कोणीकडे चालावं? जीवनाचा एक 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 पाय कोणीकडे चालावा महाराज? भगवंताकडे चालावं. हे ज्ञानदेवाचं जगणं आहे, ज्ञानदेवाचं चालणं आहे. याकडे ध्यान दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान झालं म्हणजे कोणीकडे निघालं? पांडुरंगाकडेच, दुसरीकडे जातच नाही. कारण ज्ञानदेवा गोडी कोणाची आवडी? हरिनामाची जोडी. रामकृष्ण आवडी. आपल्याला दाम आवडतं, माऊलींना राम आवडतं. बरोबर. रामाशिवाय दाम म्हणलं की निश्चित यम. रामाशिवाय दाम, रामाशिवाय काम, मग जीवनात फक्त यम. आणि म्हणून माऊली सांगतायत तरी अवधान एकले निधी. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आणि तुम्ही जर माझ्याकडे लक्ष द्याल तर सर्व सुखाशी पात्र. जगात असं कोणतंच सुख नाही जे तुम्हाला मिळणार नाही. असं कोणतंच सुख नाही ज्याची तुमची पात्रता नाही. मी तुम्हाला त्या पात्रतेचं बनविल की तुम्हाला सर्व सुखाचा लाभ होईल. फक्त तुम्ही काय करा? लक्ष द्या. आपण हरिपाठ पाठ करतो महाराज, लक्ष देतो का? लक्ष दे. हरिपाठ हा सगळ्यात सोपा ग्रंथ आहे बरं. सगळ्यात सोपा म्हणजे वारकरी संप्रदायातला सर्वात सोपा ग्रंथ कोणता आहे? हरिपाठ. वेदांती व्यक्तीला घाम आणणारा ग्रंथ सुद्धा हरिपाठ. हरिपाठाचे एकच कडव्याचा अर्थ कोणालाच कळणार नाही. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना याचा अर्थ काय होतो? पुण्य होतंय म्हणतात का होत नाही म्हणतात माऊली? होतंय म्हणतात का होत नाही म्हणतात? किती होतंय म्हणतात? पुण्याची गणना. मग तुकाराम महाराजांचा अभंग घ्या. गोविंद शयनी गोविंदासनी झुंजारती एक विष्णुदास जगीन. पाप पुण्य अंगी नातळे त्या. हरी म्हणल्यानं पुण्य होतंय का पाप होतंय? पुण्य होतंय. पण एक सांगू, पापही जळतं आणि पुण्यही जळतं. बर वैकुंठ मिळतो का? हरी म्हणल्यानंतर वैकुंठ मिळतो का? ज्ञानेश्वर महाराज म्हणले हरी हा मिळण्याचा प्रश्न नाही. कारण उदारीवर कोण देतंय? ज्याच्याजवळ नाही त्यानं उदार बोलावं. वैकुंठ मिळतं का? हरी हाच वैकुंठ आहे. मग वैकुंठात गेलो तिथं देव नाही. हरी विन जन्म. हरी म्हणजेच वैकुंठ. हरी शिवाय म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण कधी लक्ष दिलं का? ज्ञानदेवाची ती कोणता नेम? हरिपाठाचा नेम. मग मुक्त व्हायची भानगड आहे का? मागलिया जन्मा. हे बघा, वारकरी संप्रदाय म्हणजे या सृष्टीत मुक्त संचार करणारा राजहंस आहे. म्हणून आपले कपडे कसे? पांढरे. राजहंसाचा कलर कसा असतो? पांढरा. राम आणि कृष्ण नावाचे मोती टिपणारे राजहंस म्हणजे वारकरी. कारण महाराज पाप होतच नाही तर फेडायची काय गरज आहे? आणि पुण्य होतं फेडावं लागतं. पुण्य पण फेडावं लागतं. पण पुण्याला आम्ही मोजतच नाही तर फेडायचं का? पुण्याची गणना
कारण कसं आहे लक्षात घ्या, पुण्यात सुद्धा चित्त असेल तर उद्धार होत नाही. मी सत्कर्म केलीत म्हणलं की माणसाला वाटतं मला या सत्कर्माचा भोग मिळावा. जन्म घेणे लागे, भोगाची अपेक्षा हा रोगच आहे. चांगले असो की मग आम्हाला कोण पाहिजे? रामकृष्ण आवडी, सर्व काळ रामकृष्ण आवडी, याच्याकडे लक्ष द्या. तर ज्ञानेश्वरीतला हा अध्याय 9 आहे. 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग. याच्यामध्ये 14व्या श्लोकात सांगितलं की बाबांनो सततम कीर्तयन्तो मा यदन्ततश्च दृढवतः नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. मला वेळेची सूचना द्या. माऊली काय म्हणले लक्षात घ्या. हरी जर वैकुंठ आहे आणि त्या हरीचा उच्चार हे जर दृढ व्रत आहे तर यमदमा अवकळा. आणि लक्षात घ्या, नामचिंतन हे व्रत पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचं व्रत कोणतं आहे? रामकृष्ण जोडणे. तुकाराम महाराजांचं व्रत कोणतं आहे? रामकृष्ण जोडणे. दुसरं आहे का? राम म्हणे वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, राम म्हणे ग्रासो ग्रासी. हे तर लय सोपं आहे महाराज. किती सोपं आहे. 5 वेळेस जेवलात. किती वेळेस? 5 वेळा जेवायचं, पण प्रत्येक घासाला रामकृष्ण हरी म्हणायचं. रोज एकादशी धरल्याचं पुण्य लागतं. स्किन चांगली आहे की नाही? कारण आपले वारकरी 6 वेळेस जेवून सुद्धा कलकल व्हायला म्हणतात रात्री. नाही, खरं आहे. आपण वारकरी म्हणजे राम अवतारातले माकडे आहेत. माकड महाराज चव चव करतच. करणं गुन्हा नाही. मी काय सांगतो, करणं गुन्हा. परमार्थात फक्त राम विसरणं हा एकच गुन्हा आहे. एखादा किती जरी शिस्तीत वागत असेल आणि रामकृष्ण हरी म्हणत नसेल तर नालायकच आहे महाराज. रामकृष्ण हरी म्हणून भांडण जरी करत असेल तर संतांचे प्रमाण आहे. उठता बैसता दळीता कांडिता. पुढचा शब्द काय? जेविता. जेवताना भांडताना काही बी करावं. राम अनुसंधानात जीवन जगणं हे ज्ञानदेवाचं जगणं आहे. आणि 15-20 दिवसात एवढंच कळावं ज्ञानदेव कसा जगतो. वर्षभर तसं जगायचा प्रयत्न करा. ज्ञानदेवांनी काय सांगितलं? ज्ञानदेवाजीने म्हणतात महाराज हे हरिपाठावरच काय येते, दुसऱ्यावर जायची गरज नाही. दुसऱ्यावर जाणे इतकं आपलं आयुष्य नाही. आपलं आयुष्य किती आहे महाराज? आताच गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही. जी वस्तूची गॅरंटी नाही ती मिळाल्या फायदा उचलावा. तसं दुर्लभ नर देह मिळाल्याबरोबर नरानं नारायण व्हावं. म्हणजे गुट्टे गुरुजी सांगतात नर हे मुद्दल आहे, नारायण हा नफा आहे. नरानं नारायण व्हावं का नरानं खर व्हावं? एक तर नरानं नारायण व्हावं, नाहीतर नरानं नर व्हावं, नाहीतर खर होण्यात अर्थ पाप पुण्य बरोबर झालं तर पुन्हा मनुष्य जन्म मिळेल. आणि तुमच्यात संतत्व असेल तर प्रकृतीच्या नियमाला तोडून पुन्हा उपजवूनिया पुन्हा जन्म घेईन मी जन्म माझ्या वडिलाची. महाराज महाराष्ट्र संतांची भूमी आहे. मला कधीतरी वाटतं आषाढी वारीसाठी दोघा भावाची भांडणं व्हावी. सगळ्या भावाभावाची भांडणं प्रॉपर्टीसाठी. अरे परमार्थ महाधन. बाबा
शेंबड्या लेकराला जर डुप्लिकेट नोट दिली तर ते उचलते, जरा कळतं झालं की फेकून देतो. तसंच शहाण्याचं धन कोणतं आहे? शहाणा तो धनी. शहाण्याचं धन राम आणि कृष्ण आहे. अज्ञानाचं धन, अज्ञानाची भक्ती, इच्छिती संपत्ती. अज्ञानी व्यक्ती संपत्तीची अपेक्षा करतोय. याचं कारण काय माहितीये का? अज्ञानी कोणाला म्हणावं, बाबा इथं आम्हाला राहायचंय का, इथून उद्या जायचंय? जायचंय. रात्रीच्या 12 तासात 8 तास आराम करावं का 12 तास खोली झाडावं? उठल्या जायचंय रातभर झाडाव का? तसं हे शरीर किरायाचं आहे. मला जिंदगी एक किराय का, एका दिवशी जायचं आहे. मग या शरीराला राहण्यासाठी घर बांधावं आणि बांधण्याच्या आदल्या दिवशी मरावं. आपण राहणारे का जाणारे? नाशिवंत देह. मग जाणारानं काळजी जाण्याची करावी, करायची काळजी कशाची? जाण्याची का राहण्याची? राहण्याची इतकीच करावी, जोवर आहे तोवर स्वच्छ ठेवावं. पुन्हा मालक येऊ देईल इतकी स्वच्छता पाळावी. पुन्हा जर मनुष्य जन्म घ्यायचा म्हणलं तर त्यानं देऊ नये असं वागू नये, देईल असं वागू. तसं पुढच्या वर्षी आम्हाला यायचंय म्हणजे काळजी घ्यावी का इथंच नाही. तसं आपण जाणार आहेत, निश्चित जाणार आहे. जीवनात कोणती क्रिया होईल याची खात्री नाही, पण एकाच गोष्टीची खात्री आहे, जन्मलाय म्हणजे जन्मलेला मोठा होईल याची खात्री नाही, मोठ्या झालेल्याचं लग्न होईल याची खात्री नाही, लग्न झाल्यास लेकरं बाळ होतील याची खात्री नाही. पण जन्मला याचा अर्थ निश्चित मरणार आहे म्हणजे जाणार आहे. मग जाणारानं काळजी राहण्याची का जाण्याची? बँकेतला पैसा जाताना सोबत येतंय का? मग आपण कुठलं बॅलन्स वाढवतो, इथलं का वरच? प्रत्येकानं विचार करा, 24 तास दिलेत त्याच्यापैकी किती तास तुम्ही इथलं बॅलन्स वाढवतात? पूर्ण वेळ आपण इथलं बॅलन्स वाढवतो. वरचं बॅलन्सचं नाव जरी काढलं तर सांगणाऱ्याच्या डोक्यात दगड घाला वाटत. सप्त्याची पट्टी म्हणले काही जणाला वाटतं याच्या डोसक्यात दगड घाल. ही वस्तुस्थिती आहे. यालाच अज्ञान म्हणतात. आपण इथलं घर बांधतो, वास्तुशांतीपर्यंत जगणार आहेत याची खात्री नाही, आणि जरी जगलो तर त्या घरात भाकर मिळेल याची तर खात्री नाहीच. कालच उदाहरण सांगितलं, 35 मजली बिल्डिंग आणि भाड्यानं राहत, पोरानं काढलं पाहिजे. बाबा या जागेचे आजपर्यंत लाखो मालक होऊन गेलेत, पुढं लाखो होणार आहेत. मधल्या काळ आपल्याला मिळालाय आणि हा काळ साधवणं, हा काळ साधता आला पाहिजे. हा काळ ज्याला साधता आला तो शान आहे. बाबा पंक्तीला जेवण आहे, जेवताना खूप सोपी गोष्ट, गावाकड किंवा आपल्या घरला घेऊन जायला कोणती वस्तू घेऊन जाते? पोटभर जेवण झाल्यानंतर भात, जिलबी, बालुशाही कोणती न्याल? जिलबी किंवा बालुशाही, कारण ती उद्या राहते. बरोबर आहे. म्हणजे अविनाशी गोष्टीत डोकं असावं का नाशवंत गोष्टी? अविनाशी गोष्टी, आणि अविनाशी फक्त देव आहे, बाकी सगळं नाशवंत. ज्याची अल्पबुद्धी आहे तो नाशवंत गोष्टीत रमतो. जो बुद्धिमान आहे
अविनाशी तत्वात रमतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले घरकुल योजना, मी सतत सांगतो माऊलींची घरकुल योजना कोणती? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी. आता किती जर फॉर्मच भरीना झालीत काय करावं? फॉर्म भरला पाहिजे. ध्यानात राम आणि मनात यम बघत नाही यायचं सोडा. यम, कारण यमासाठी नोटीस काढलेली आहे. कोणती आहे? यमासाठी नोटीस काढली, नका जाऊ तया गावा. कारण पोलिसांना जर सांगितलं त्या घरी जर गेलात तर सस्पेंड करतो, नाही तर टर्मिनेट करतो. पोलिसवाला जाईल. मंत्र्याच्या पोरावर केवढाही FIR होत्या, पहिली गोष्ट FIRच घेत नाहीत. पेट्रोल अंगावर टाकून घ्या महाराज तरी FIRच घेत नाहीत. तसं आपण रामाची जर झालो तर यम आपल्या विरुद्धचा FIR घेतच नाही. नाटक करायचं नाव जरी काढलं तर ते सासरवडीला पळून जाईल. पण संतांच्या नादी लागाय गेलं तर हे इकडून म्हणतेच आम्ही माथा. तर नरड्यावर पाय देणाऱ्या घरी जातील का? मायबाप, आपण दादागिरी करणारी माणसं आहेत वारकरी, पण कोणावर? जगावर ज्याची दादागिरी आहे त्याच्यावर. जगा काळ खाय. मायबाप, आपण जर माईकडे लक्ष दिलं ना, माय एवढंच म्हणायली. काय म्हणा? सांगतो तुम्हासी एवढंच करा बापांनो, भजारे विठ्ठला. आणि जर नाही केला, एक जण म्हणला महाराज मी भजन करीत नाही पण आमचं कलेक्टर झालोय. तुकाराम महाराज म्हणले वाया गेला. एक जण म्हणला मी पंतप्रधान झालो. महाराज म्हणले वाया गेला. नाही तरी गेला. पण असं काही ऑप्शन दिलं का तुकाराम महाराजांनी? भजन नाही केलं पण मुख्यमंत्री झाला. त्याचा विचार करू असं काही? अहो, छत्रपती शिवाजी महाराज भेटले, त्यांना एकच सांगितलं, डुप्लिकेट पैसे द्यायचे नाही. परम महाराजांनी काय सांगितलं? डुप्लिकेट पैसे आम्हाला द्यायचे, तुमचे एरवित्त धन ते मज आम्हाला काय पाहिजे, आम्ही ते ने सुखी. म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकाराम महाराजांचा वारसा सांगणारा महाराष्ट्र आहे. महाराज राजकर्ता जरी आला त्याला मतदानाला म्हणाय तुला आधी जय श्रीराम म्हणता येते का? त्यानं म्हणला नाही म्हणे. नेक हे म्हणता आलं पाहिजे. पुन्हा फिरून जर आलास तर ही ताकद जर आपल्यात असेल ना, सगळे पक्ष जय श्रीराम पासून भाषणाची सुरुवात करतात. आणि हा जर स्वधर्माचा सूर्य विश्वात उगवला, राम धर्माची धर्ममूर्ती आहे आणि त्या धर्ममूर्तीच्या ज्ञानाचा प्रकाश विश्वात पडणं म्हणजे विश्व स्वधर्म सूर्य. आणि त्यानंतरची स्टेप आहे जो जेवांशील प्राणी जात. म्हणून संताकडे लक्ष द्यायचंय मायबाप, कारण लक्ष दिलं की लक्षात येतं. लक्षात आलं की रिकामा अर्ध घडी पुन्हा राहतच नाही. एक लक्षात ठेवा, अधिष्ठान लक्षात आलं ना की भजन करावं हे सांगावं लागत. आपल्या लक्षात आलं नाही म्हणून सांगितलं तरी आपण करत नाही. आता मला सांगा, हरी हा वैकुंठ हे जर कळलं तर माणूस भजनाशिवाय राहील का? राहत नाही. भजन हा स्वभाव, भजन ही सवय. या पद्धतीचं जगणं जर आपण जगाल तर अख्ख्या ब्रह्मांडाला एकच माऊलींचा संदेश आहे, तरी अवधान एकलेनी दिजे. जर दिलं तर मग सर्व सुखासी पात्र. आपण सर्व सुखाला पात्र होण्यासाठी वारीत येतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. घराघरापर्यंत वारी पोहोचली पाहिजे.
घराघरापर्यंत राम पोहोचला पाहिजे, प्रत्येकाच्या मनात राम असेल तर मला वाटतं जगातल्या सर्व प्रश्नांची उत्तर इथंच आहे. आज घरची लेकरं पोचत नाहीत कारण त्याच्यात रावण घुसला ना. अहो ज्याच्या मुखात राम आहे, 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो का? त्यांच्यात राम होता. कोण होता? ज्याच्यात राम आहे त्याच्या संगतीत आराम आहे, आणि जिथं राम नाही तो फक्त हराम आहे. आज संख्या कोणाची वाढली? हराम पोटाला जरी आला तरी माईचं दूध खातो, माईच्या दुधावर वाढतो, पण माय पोसायची जड जाते. हरामच आहे. हराम कोणाला म्हणावं? उपकाराची ज्याला जाणीव नाही, कृतज्ञता भाव ज्याचा मेलाय त्याला काय म्हणतात? आणि आपण सुद्धा महाराष्ट्र जर संतांचा आहे तर इथले मालक कोण आहेत? आणि मालकाचं नाही ऐकत म्हणजे आपण कोण झालो? हराम झालो म्हणून तर आराम नाही. संसार चोहीकडे विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. यामुळं माऊलींकडे लक्ष द्या. 1 मिनिटात पूर्ण झालं आपलं प्रवचन. किती मिनिटात? 1 मिनिट राहिलाय बरं का. मायबाप लक्षात घ्या. तरी अवधान एकले निदिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. उघड सांगितले, झापून नाही, कानात नाही, लपून नाही, सगळ्यांसाठी सांगितले. सगळ्यांशी येथे आहे अधिकार. झालेली सेवा श्री संत मोतीराम महाराजांच्या, माधव बाबांच्या, बापूदेवांच्या, ज्ञानेश्वर महाराज तुकोबांच्या, सर्व संतांच्या. तुम्ही सर्व गुणवान, ज्ञानवान आणि सगळ्यात मोठं धनवान आहात. कारण जगामध्ये राम नामाचं धन आहे. पायो जी मैंने राम रतन धन पायो, खर्च न कूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त ही जायो, पायो जी मैंने राम रतन पायो. राम कृष्ण रूपी धन मोती टिपण्यासाठी टपलेल्या राजहंसांच्या चरणी वंदन करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. काही सूचना आहे? विठाला विठाला विठाला. पंढरीनाथ भगवान की